रविकांत तुपकरांना बुलडाणा पोलिसांकडून अटक करण्यात येते। कृषी अधीक्षकांच्या ऑफिसमध्ये तुपकरांचं आंदोलन सुरू आहे। मुक्काम आंदोलनादरम्यान तुपकरांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पीक विमा प्रश्नावर कृषी अधीक्षक कार्यालयात आंदोलन केलं जात होतं आणि त्या संदर्भात आता ही कारवाई रविकांत तुपकरांना बुलडाणा पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। कृषी अधीक्षकांच्या ऑफिसमध्ये तुपकरांनी आंदोलन सुरू केलेलं होतं। पीक विम्याकरता शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झालेले होते। बुलडाणा जिल्हा कृषी अधीक्षकांच्या दालनात हे मुक्काम आंदोलन केलं जात होतं। त्याच दरम्यान रात्री उशिरा पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तुपकरांना अटक केलेली आहे। यावेळी पोलिसांसोबत जाताना तुपकर यांनी मला गोळ्या घातल्या तरी शेतकऱ्यांकरता लढत राहीन असं म्हणत सरकारच्या हुकुमशाहीचा निषेध व्यक्त केलेला आहे। मला पोलिसांनी अटक करून चालवलंय। हा शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे। ज्या कंपनीने शेतकऱ्यांचे विम्याचे 9 महिने झाले पैसे थकवले त्या कंपनीवर कारवाई करायचं सोडून आमच्या सारख्या चळवळीतल्या लोकांवर कारवाई हे करतात। आम्ही याला भीक घालणार नाही। संबंध महाराष्ट्रातले शेतकरी आता रस्त्यावर उतरतील। यांच्या दडपशाहीला आम्ही अजिबात जुमानणार नाही। यांच्या दडपशाहीला आम्ही अजिबात जुमानणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।